हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आपण चाललोय यवतमाळ ते सिल्लोड। पहिले छत्रपती संभाजीनगर जाणार आहे, तिथून सिल्लोड जाणार आहे। तर या अमेझिंग जर्नीला तुम्ही एन्जॉय करा। आणि पाऊस पडून गेलेला आहे, तर बघा कशी ग्रीनरी झालेली सगळीकडे, खूप सिनिक झालेला आहे रोड। आता सगळे सागाचे झाड आहे। आणि आता आपण यवतमाळ नेर रोडने चाललोय। नेर इथून 29 किलोमीटर आहे आणि तिथून 12 का 13 किलोमीटर समृद्धी। एकदा समृद्धीवर लागल्यावर तुम्हाला पुन्हा अपडेट देतो। गाईज, आपण आता नेर मध्ये, नेर हा एक यवतमाळ मधला एक तालुका आहे। समृद्धी टच होतोय। समृद्धीचा आता आपण जो टोल नाका आहे त्याच्यावर बायपास झालेलो आहे। आणि आपण आता यवतमाळ नेर 46 किलोमीटरचा रस्ता होता, 1 तास लागला आपल्याला पूर्ण। आणि आता समोर बघा समृद्धी चालू झालाय। आता इथून सरळ मुंबई जाऊ शकतो आपण। आता तो जो एक पॅच बाकी होता आपला इगतपुरी मुंबई, तो पण चालू झालेला आहे। आणि आता आपण समृद्धीला लागलेलो आहे। काही अपडेट असलं तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो। आणि आता हे बघा पुढच्या पाटीवर लिहिलेलं आहे, दिसत तर नाही आहे क्लिअर, छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि कारंजा। ठीक आहे, 296 छत्रपती संभाजीनगर, कारंजा 47 आणि मुंबई 630। गाईज, हा समृद्धीवरचा आपला आता दुसरा व्हिडिओ आहे। आणि आपण आता छत्रपती संभाजीनगर इथून 253 किलोमीटर आहे। आणि आपण आता गाडी क्रूजला लावली आहे 110 to 100। इथे लिमिट 120ची आहे, पण 120 मध्ये कोणी गाडी चालवत नाही, कारण की आजूबाजूला ट्रक्स वगैरे येतच राहतात।
सेलू बाजार पण इथेच आहे. सेलू बाजार, वानोजा आणि अकोला. गाईज आपण आत्ता गाडी लावली इथं आणि आपण आत्ता अपडेट दिलं होतं अकोला आणि वानोजाचा जो एक्झिट होता त्याच्यानंतर एक HP पेट्रोल पंप इथे माझ्या पाठीमागे बघू शकतात. आणि इथं बब्बूचं जेवण चालू आहे दुपारचं. आणि आता मी कॉफी आणि चहा घेतली. थोडं कॉस्टली आहे. कॉफी 25 रुपये आणि चहा पण 25 रुपये आणि बिस्किटची काही व्यवस्था नाही. गाईज आपण आता दुसर बीड आणि बुलढाणा जी एक्झिट आहे ती क्रॉस केली आहे. आणि आत्ता तुम्ही बघितलं असताना आपण ज्या तिथं पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिथं सुविधांचा खूप अभाव आहे. या रोडवर फक्त दुपारी किंवा सकाळी म्हणजे रात्रीच्या पहिलेच प्रवास केलेलं कधीही चांगलं, कारण की रात्री हा रोड खूपच सुनसान होऊन जातो आणि सुविधा पण कमी आहे, हॉटेल्स कमी आहे आणि ते जे सर्व्हिस देतात त्यांना पण रात्रीचं लोकेशन आपलं सापडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी समृद्धीवर येताना फक्त सकाळचाच प्रवास करावा असे माझं सजेशन आहे तुम्हाला सगळ्यांना. बघा तुम्ही व्हिडिओ आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. Please like, share, comment and stay tuned to the channel. Part 2 will be soon release. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करा.